आपले ना आता पेपर संपल्यामुळे आपल्याला आहे 3 दिवस सुट्टी, त्याच्यामुळे मका आणायला सकाळच जावं लागते. आणि तसं पण दुपारचं काय होईल ती सांगू शकत नाही. पाऊस तर येतो, नाही तर पाऊस नाही आला तरी वारा तरी जोरात येतो. त्याच्यामुळे आपलं सकाळचं यायचं, थोडं ऊन लागतं पण चालतंय. आलो आपण ट्रॅक्टर घेऊन राहणार, पण मका तोडायला सुरुवात कुठनं करावी हे लवकर कळत. तशी सुरुवात तर आपण 4 साईडने केली, कारण की जसं ऊन येईल त्याच्यावर अवलंबून असतं. तोंडावरती ऊन आलं की सारा बदलायचा. तोडली बरं का आपण मका आणि घेतली हलरच्या फाळक्यावरती टाकून. तसं तर आपण फनपाळीच घेऊन येणार होतो, पण परत म्हटलं हलर सोडून फनपाळी तोडायची म्हणले की त्यातच आपला अर्धा वेळ जायचा. थोडंसं कमी येईल, पण जाऊ म्हटलं हलर घेऊनच. घेतलं सगळं दाव्यानं बांधून, चला म्हटलं घरी, आपल्यामुळे काय आपण उपाशी. मका घेऊन घरी आलो की अजून आपल्याला अर्धा तास थांबावं लागलं, कारण की लाईटच गेली. ती पण 15 मिनिटं म्हणून पाऊण तासांना आली. गायींना चारा बिरा टाकून आता निघालो आपण पोहायला. दुपारचं बेकारमध्ये ऊन लागतं, त्याच्यामुळे सगळ्यांचं नियोजन ही पोहायला जायचं असतं. आली बरं का सगळी विहिरीवरती, आणि अजून 2-3 यायची बाकी होती, त्यांची पण वाट बघत थांबलेलो. आणि तसा वेळ पण लय झाला नव्हता. फोन बिवून आल्याच्या नंतर रात्री मित्र बोलले जाऊ काहीतरी बाहेर खायला. आलो मग आपण तरडगावला चायनीज खायला. तसं तर आम्ही 3 चालतो, पण इथं आल्यावर आपल्या इथले कार्यकर्ते पण भेटले. आता हे आपल्या मागं होते का पुढे होते काय माहिती, पण हे पण आपल्याला हित आल्यावर दिसले, त्यांना पण आपण हित आल्यावर दिसलो. बसली सगळी एका टेबलवरती, पटापट उरकायचं होतं बरं का, कारण की बाहेर पावसाचं वातावरण पण झालं. जर चुकून पडलास तर म्हटलं मुक्काम करावं लागलं आपल्याला इथं. तिथून लवकर उरकून आलो आपण डायरेक्ट पेट्रोल पंपवरती गाडीत पेट्रोल टाकायला. टाकलं गाडीत पेट्रोल, निघालो आपण आता घर. आजचा ब्लॉग आपण इथं संपू, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं जाता जाता फॉलो करून घ्या राव.